नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यामध्ये भव्य मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. वीर सावरकर नगर येथील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला, आवश्यक वैद्यकीय चाचण्या तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या विविध योजनांची माहिती देत गंभीर आजारांवरील उपचारासाठी उपलब्ध आर्थिक मदत, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला आहे. या शिबिरामध्ये तब्बल 2295 नागरिकांनी विविध आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. शेकडो लाभार्थ्यांना मोफत औषधं आणि चष्म्यांचं वितरण करण्यात आलं. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीझन झोन उभारण्यात आल्याने त्यांना नोंदणी, तपासणी आणि विविध वैद्यकीय सेवांचा लाभ सुलभपणे घेता आला आहे. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला. त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवक आणि नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आहे. आरोग्य शिबिरासोबतच या रक्तदान उपक्रमालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळं आणि चित्रपटगृहांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉलवरती महापालिका आता कठोर कारवाई करणार आहे. महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा गाजल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने मंगळवारी उद्यापासूनच विशेष मोहीम राबवण्यात येणार असून तिची सुरुवात मुंब्र्यातून होईल अशी घोषणा केली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिराच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवरून जोरदार चर्चा झाली. शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल सुरू असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सामाजिक समस्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या टपऱ्यांभोवती सिगारेट आणि गुटखा सेवन करणाऱ्या तरुणांचा वावर वाढल्याने लहान मुलांवरती विपरीत परिणाम होत असून तरुण पिढी व्यसनाधीनकडे वळत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरामध्ये फुले, नारळ पाणी किंवा इतर आवश्यक वस्तूंची दुकानं असावीत. मात्र त्या ठिकाणी चिकन शॉप, चायनीज आणि पानटपऱ्यांचं वाढतं प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोचवत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी शिंदे पक्षाचे नगरसेवक मनोज शिंदे यांनीही या मागणीला पाठिंबा देत काही टपऱ्यांमधून ड्रग्जची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने अशा टपऱ्या पालिकेने तातडीने हटवाव्यात अशी मागणी करत या चर्चेला उत्तर देताना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही घोषणा केली आहे. शाळा, चित्रपटगृहे, सर्व धार्मिक स्थळे आणि रुग्णालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवरती विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली. ही कारवाई महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने केली जाईल. तसेच मुंब्रा आमच्यासाठी वेगळा नाही, संपूर्ण ठाण्यासाठी एकच निकष असेल. या मोहिमेची सुरुवात मुंब्र्यातून करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अनघा प्रकाशनच्या वतीने आठवणीतील बहरलेला वटवृक्ष या श्रीमती माधुरी मदन किल्लेदार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन अनघा प्रकाशनचे संस्थापक मुरलीधर नाले यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीएमसीचे इंजिनियर योगेश किल्लेदार होते, तर लेखिका म्हणून श्रीमती माधुरी मदन किल्लेदार या देखील व्यासपीठावरती उपस्थित होत्या। सरस्वती पूजन आणि गीता सुमनांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमोल नाले यांनी अनघा प्रकाशनबद्दल तसेच श्रीमती माधुरी किल्लेदार यांनी लिहिलेल्या आठवणीतील बहरलेला वटवृक्ष या पुस्तकाच्या संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती दिली। हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश म्हणजे दादरच्या बालमोहन शाळेचे संस्थापक दादा रेगे यांनी हे शाळा सुरू करण्यापासून ते किती अथक परिश्रमी त्या शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल त्यांचे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक त्यांना समर्पित केल्याची भावना यावेळी लेखिका श्रीमती माधुरी किल्लेदार यांनी व्यक्त केली। आपल्या संवादात प्रमुख पाहुणे योगेश किल्लेदार यांनी त्यांच्या आईबद्दलची कृतज्ञता आणि तिच्याबद्दलचं पुस्तक प्रकाशन करण्याबाबतचा हेतू आणि शाळेबद्दलच्या प्रेमाबद्दलचा खुलासा केलाय। भाषणामध्ये मुरलीधर नाले यांनी पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मातला गर्भित अर्थ तसंच ही लोकांना संदर्भ ग्रंथ म्हणून कशा प्रकारे उपयुक्त होईल, इतर शाळांनाही त्याचं मार्गदर्शन ठरेल अशा प्रकारची माहिती दिली आहे। अनघा प्रकाशनाचं हे 48 वर्ष पूर्ण झालीत आणि अनघा प्रकाशनात आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेत। पत्रकार असतील, नंतर नामांकित लेखक असतील, नंतर नवोदित लेखकांना देखील आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती दिला आणि मी सरकारी अधिकारी होतो त्यामुळे अनुशेष सगळा भरून काढला। म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातून लेखक आमचे जे आहेत त्यांची मी पुस्तकं प्रकाशित केली आहे। मराठीमधील सगळे जे प्रकार आहेत म्हणजे कादंबरी असेल, लघुकथा असतील, नंतर कविता असतील, नाटकं असतील, पाककलेवरची पुस्तकं, नंतर अनुवादित पुस्तकं, नंतर विज्ञानावरची पुस्तकं, अशी सगळे प्रकार आम्ही त्याच्यात हे घेतलेले आहे आतापर्यंत मिळाले आणि आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची बक्षीसही मिळालीत। राज्य पुरस्कारही आमच्या एका विज्ञानाच्या पुस्तकाला मिळाला। ही एक आमची जमेची बाजू आहे। अनघा प्रकाशनचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय सेलने जो महाराष्ट्रातील उत्तम प्रकाशन म्हणून मला पहिलं बक्षीस दिलं। अशा प्रकारे आमची जी घोडदौड चालू आहे, पत्रकार अगदी भारतकुमार राऊत असतील किंवा मागचे असतील, मधु मंगेश कर्णिक असतील, या सगळ्या लोकांनी खूप उत्तम सहकार्य केलं आणि अनघा प्रकाशनाचा जो हे आहे एक प्रकारचा थोडासा नाही म्हटलं तर एक दबदबा तयार झाला आणि आज आमच्याकडे पुस्तकांची रीग लागलेली असते आणि त्यामुळे थोडंसं आमच्यावरती दडपण येतं की बाबा चांगलीच पुस्तकं आपल्याला प्रकाशित करता यावी। प्रोडक्शन आमचं चांगलं असल्यामुळे ज्या वेळेला लेखकांना महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून ज्या वेळेला त्यांना बाईट मिळतात किंवा तुमचं पुस्तक आम्ही वाचलं, आम्हाला आवडलं, तर त्यावेळेला तो लेखकाला गौरव वाटतो आणि ही करामत आमच्या वितरण संस्थेची आहे। वितरण आमचं सगळं महाराष्ट्रभर असल्यामुळे ते शक्य होऊ शकतं। माझे नाव माधुरी मदन किल्लेदार। मी 33 वर्ष बालमोहन विद्या मंदिरमध्ये शिक्षक या पदावर काम केले, नंतर मुख्याध्यापक या पदावर काम केले। तर दादासाहेब हे आमचे गुरु आहेत आणि आठवणीतले बहरलेला वटवृक्ष त्यामध्ये सगळ्या माझ्या आठवणी बहरलेल्या आहेत आणि दादांनी जे आम्हाला शिकवण दिली आहे, दादांनी आमचे गुरु दादांनी बालब्रह्माची म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास केला आणि त्या फक्त 7 मुलांना घेऊन त्यांनी शाळा काढली होती आणि आमच्या कारकिर्दीमध्ये 7,000 विद्यार्थी होते म्हणून तो वृक्ष फोफावला आणि त्यांनी सर्वांगीण विकास मुलांचा केला। एक सर्वांगीण विकास करून 10वीपर्यंत त्यांना 10वी झाल्यानंतर एक नागरिक त्यांनी बनवले आणि दादांचा आम्हाला खूप आधार आहे। प्रत्येक माझाही विकास केला। मी ग्रामीण भागातून आलेली होती आणि ग्रामीण भागातून आल्यानंतर दादांनी जो माझा लिखाणापासून, बोलण्यापासून, शिकवण्यापासून विकास केला त्यांची मी खूप आभारी आहे। तर मला
माझा विकास नंतर माझ्या मुलांचाही विकास त्या शाळेमध्ये झाला आणि मला सहकारी सगळे माझे मित्र मैत्रिणी सगळे सहकारी मला चांगले मिळाले. प्रत्येक संकटात मला उभं राहण्याची ताकद दिली बालमोहन शाळेने. अनेक संकटं माझ्यावर आली, माझे मिस्टर गेल्यानंतर पण अनेक संकटं आली, पण त्या शाळेच्या सांस्कृतिक विकासामुळे आणि शाळेच्या आनंदी राहा व इतरांना आनंद करा या महामंत्रामुळे मला खूप त्याच्यामध्ये धैर्य मिळालं. माझं नाव योगेश किल्लेदार. मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता या पदावर काम करतो. माझी आई माधुरी मदन किल्लेदार या बालमोहन विद्यामंदिर ह्या शाळेत जवळजवळ 5 वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि ते काम पाहत असताना त्यांनी जो पण बालमोहनबद्दल अनुभव घेतला आणि जो पण आम्ही देखील त्या शाळेत शिकल्यामुळे आम्ही पण जो अनुभव ह्या शाळेतून शिकलो आणि घेतला, त्या शाळेबद्दल काहीतरी लिहावं ह्या चांगल्या विचारांनी ह्या पुस्तकाची उत्पत्ती झाली. जसं एखाद्या कुंभार एखाद्या मातीला शेप देऊन त्याला एक विशिष्ट प्रकारे आकार देतो, तसं ह्या बालमोहन शाळेमध्ये मुलांची जडणघडण होत असताना त्यांना संस्कृती जपून त्यांच्या जीवनाला जो आकार दिला जातो, त्या आकार देत असताना ज्या पण अवधांचा आणि ज्या पण गोष्टींचा वापर केला जातो त्याबाबत ह्या पुस्तकात विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि दादासाहेब रेगे हे आमचे सर्वांचे गुरुप्रमाणे ह्या शाळेत असल्यामुळे त्यांच्याबद्दलही ह्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी चांगले विचार आणि त्यांचे जीवन कार्य मांडलेले आहे. तर हे पुस्तक सगळ्यांनी अवश्य वाचा. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासामध्ये केला आहे. कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांची 2 कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 24 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 28 जून रोजी कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावाजवळ जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांची 6 विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली. तपासादरम्यान मृताची ओळख किशोरचंद्र कार्तिक साहू अशी पटली. ते मुरबाड येथील मिंडा कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी घटनास्थळ परिसरामध्ये कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता या हत्येमागे कंपनीतीलच 2 कनिष्ठ कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सौरभ विश्वनाथ गोल्हे आणि ज्ञानेश्वर कांठे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक वादातून त्यांनी किशोरचंद्र साहू यांना जंगलात नेऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकला. तसेच मृताच्या गळ्यातील सोन्याची साखळीही लुटल्याचं तपासांमध्ये समोर आलेलं आहे. या संदर्भातली अधिक माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. कल्याण तालुका पुलिस स्टेशन की हद में CR नंबर 498/26 गुना दाखिल था BNS कायदा 103(1) और 238 के तहत, जिसमें एक अनआइडेंटिफाइड डेड बॉडी हमको कल्याण अहिल्यानगर रास्ते पे जो मानमूली गांव की तरफ जाने वाला जो रास्ता है वहाँ पे जंगल में एक अनआइडेंटिफाइड डेड बॉडी मिली थी. उसको देख के ये लग रहा था कि ये एक वेल एजुकेटेड बंदा है, क्योंकि उस शर्ट पैंट था, उसके चेस्ट पे उसका सैक था, शायद कहीं काम करने वाला या नौकरी करने वाला इंसान था. पर सबसे बड़ा चैलेंज ये था कि वहाँ पे किसी तरह की CCTV फुटेज या टेक्निकल एविडेंसेस, कोई विटनेस, उसको आने वाला ले जाने वाला, कोई देखने वाला कुछ भी नहीं था. बहुत ही सिक्लूडेड प्लेस थी. बट कल्याण तालुका पुलिस स्टेशन के इंचार्ज, साथ ही साथ SDPO और LCB के टीम, इन्होंने लगभग 20 दिन कंटिन्यूअस इसके पीछे लगते हुए जो ये व्यक्ति है उसको आइडेंटिफाई किया. वो मिंडा कंपनी जो है मुरबाड तालुका में, वहाँ पे काम करता था. वहाँ के लोगों को लगभग सारे स्टाफ को इंट्रोगेट करके फिर टेक्निकल एविडेंसेस के आधार पर 2 उन्होंने सस्पेक्ट आइडेंटिफाई किए. उनको सस्टेन्ड इंट्रोगेशन के बाद उन्होंने ये कबूल किया
कि इस व्यक्ति का खून इन दोनों ने किया है। जो मृत व्यक्ति है उसका नाम है किशोर चंद्र कार्तिक साहू, 42 साल का, देवगांव तालुका मुरबाड का रहने वाला है। और जो अक्यूज़ हैं उनका नाम है सौरभ विश्वनाथ गोल्हे, 24 साल का, रायता कल्याण तालुका का है। और दूसरा है ज्ञानेश्वर दत्तात्रेय कंठे, 28 साल का, किनवली मुरबाड तालुका का। ये तीनों जो है वो मिंडा कंपनी में ही काम करते थे। इसके पीछे जो मोटिव था, जो मृत व्यक्ति है वो वहाँ पे सीनियर ऑफिसर की कैपेसिटी में काम करता था और थोड़ा सा उसके इन दोनों को वो छेड़ता था। ही हैड सेक्सुअल ओरिएंटेशन के हिसाब से उनको छेड़खानी करता था, जो इनको कतई पसंद नहीं था। और फिर दोनों ने मिलके ये प्लान किया कि इसका मर्डर किया जाए। यहाँ पे जो सीसीटीवी फुटेज कंपनी के थे उसके आधार पर जब ये दोनों लोगों को आइडेंटिफाई करते हुए इंट्रोगेट किया तब उन्होंने मान लिया। और उस व्यक्ति के जो बॉडी पे जो सोने की चेन थी जो उन्होंने चुरा ली थी, साथ ही साथ जो हथियार था वो हमने इन अक्यूज्ड के थ्रू रिकवर किया। बेसिकली ये जो विक्टिम है, जो मृत व्यक्ति है, वो मोटरसाइकिल पे कंपनी से 7 बजे शाम को निकला और इन्होंने ऑलरेडी तय किया। जो मेन अक्यूज्ड है सौरभ जो है वो 5 बजे ही कंपनी से बाहर निकल चुका था, बट इन्होंने ऑलरेडी तय कर लिया था कि हम दोनों मिलके बाहर जाएंगे। वहाँ जाके फिर दोनों मोटरसाइकिल पे गए और जहाँ ये घटना स्थल है वहाँ जाके उसका मर्डर किया गया है। डिस्पोज ऑफ करते वक्त दोनों व्यक्ति वहाँ थे और बट मर्डर करते वक्त सौरभ अकेला था, उसने उसका मर्डर किया और फिर बाकी जो डिस्पोजल है उसमें ये ज्ञानेश्वर कंठे ने भी उसको हेल्प किया था। नहीं, कोई क्राइम बैकग्राउंड नहीं। ये तीनों वहीं पे मिंडा कंपनी में ही काम करते थे। वही अपना 10 to 5 जॉब इनका ये था। सबसे बड़ा चैलेंज ये था कि जो मृत व्यक्ति है वो अपना मोबाइल कभी भी साथ में नहीं रखता था। बट आई मस्ट से कि एलसीबी के टीम, जिसमें हमारे पीएसआई कदम और डेमले, इन दोनों ने जो कैमरा, सीसीटीवी फुटेजेस, सीडीआर, सारा ये वर्कआउट करके लगभग 20 दिन की कड़ी मेहनत के बाद ये आइडेंटिफाई किया। और फिर बाद में जो टीम ने उनको सस्पेक्ट करने के बाद सस्टेन्ड इंट्रोगेशन में फिर एसडीपीओ, पीआई इंचार्ज कल्याण तालुका, एलसीबी पीआई, इन्होंने फिर उसको इंट्रोगेट करके ये डिटेक्ट किया। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।